अबोली या मालिकेच्या 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता परत आलेल्या सुमतीला मुद्दाम चिडवत अंकुश म्हणत असतो, झालं झालं का तुझा रंगमंच डाऊन? अबोलीने तुझा टोपच काढून टाकलेला दिसतोय. दात पाडून तुला परत पाठवलंय वाटतं अबोलीने. मी तुला म्हटलं होतं ना, अबोली तुझ्या या वागण्याला भुलणार नाही. अबोली खूप हुशार आहे. तिने ओळखलं असेल ना तुला आणि तुझा गेम फ्लॉप केला असेल. असं म्हणत हसत हसत अंकुश आता त्या माणसाला म्हणजे सुमतीला आता चिडवत असतो. चिडलेली सुमती येते आणि म्हणते, हो ओळखलं मला अबोलीने. काय करशील? पण तिला मला ओळखलं असलं तरी ह्या एका कॅरेक्टर सुमतीला ओळखलंय. पण हा कलाकार कोणताही वेश घेऊ शकतो आणि तिच्यासमोर जाऊ शकतो. आता मी असा वेश घेणार आहे, कायद्याचा रक्षक बनून कायद्याचं भक्षण करण्याचं काम मी करणार आणि अबोलीच काय, माझ्यासमोर कोणीही आलं ना तरी मला ओळखू नाही शकणार, असा माझा वेश असणार आहे. असं म्हणत इकडे आता सुमती एक वेगळाच प्लॅन करते. अंकुश विचार करतो, कायद्याचा रक्षक बनून भक्षक म्हणजे आता हा कोणता वेश घेणार आहे? असा विचार करत अंकुश आता सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत अबोली आता स्केच आर्टिस्ट कडून स्केच बनवण्याचं काम करत असते. पण मुळातच त्या माणसाचा परफेक्ट चेहरा पाहिला नसल्यामुळे, वेगवेगळ्या रूपात त्याला पाहिलं असल्यामुळे अबोलीला परफेक्ट कोणतंही चित्र काढताच येत नसतं. क्रिश म्हणत असतो, अगं अबोली, तू वेषांतर केलेल्यास त्या माणसाला पाहिलंस ना, मग चित्र काढताना प्रॉब्लेम होणारच. पण तू काळजी करू नकोस, आपल्या डिपार्टमेंटने एक स्पेशल फोर्स ऑफिसर नेमलेला आहे. तो अंकुश सरांच्या प्रकरणाची चौकशी करत या बहुरूप्याचा शोध घेणार आहे. फक्त तुला त्याला भेटायचं आहे, त्याला तुला सगळी माहिती डिटेलमध्ये विचारायची आहे. अबोली म्हणते, ठीक आहे क्रिश, मी येईन पोलीस स्टेशनला आणि त्यांना डिटेलमध्ये सगळी माहिती सांगेन अंकुश सरांच्या बद्दलची, जेणेकरून अंकुश सरांना सोडवण्यासाठी मदत होईल. तोपर्यंत पल्लवी फोनवरती बोलत असताना तिकडे रागारागात विजया येते आणि म्हणते, पल्लवी मला पैसे दे. पल्लवी म्हणते, विजया काय बोलतेस तू? विजया म्हणते, मग माझ्या अकाउंटला काहीच पैसे नाही, माझे पर्सनल एक्सपेन्स कसे करू मी? मला काही पैसे नको का माझ्यासाठी? पल्लवी म्हणते, आत्तापर्यंत दर महिन्याला मी तुला पैसे देत आले ना विजया, पण आता मी कुठून देऊ पैसे? कारण सगळे जे सिग्नेचरचे ऑथॉरिटी आहे ती सचितची आहे. तुला माहिती आहे ना, बिझनेस सगळा सचितच्या नावावरती आहे. तो नसताना मी कुठून पैसे देऊ तुला? विजया थोडी कळ काढ, सचितला मिळू दे, मी तुला पैसे देतेच की. विजया म्हणते, पल्लवी मी थांबू शकत नाही, लवकरात लवकर मला माझे पैसे मिळवून दे, नाहीतर बघ मी काय करेन ते. असं म्हणत ती पल्लवीला जवळजवळ धमकीच देत असते. पल्लवी तिला समजवत असते, पण विजया काहीही ऐकून घ्यायला तयारच नसते. मग मात्र पल्लवी म्हणते, विजया थांब, थोडा वेळ दे, तू असं वेड्यासारखं वागू नको, पैसे आणू कुठून मी? विजया तिला धमकी देऊन निघून जाते. पल्लवी विचार करते, काय करू या विजयाचं? तोपर्यंत अबोलीला कॉल आलेला असतो आणि अबोली सांगत असते, मी इकडे पोलीस स्टेशनला आले, स्पेशल फोर्स ऑफिसर आहेत, ते माझी चौकशी करणार आहेत. म्हणजे माझ्याकडून जी माहिती मिळेल ना त्या माहितीच्या आधारे अंकुश सरांना शोधण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत परमजीत सिंग यांची आता एंट्री झालेली असते. परमजीत सिंग यांना पाहताच अंकुश म्हणतो, या बघा, या मिसेस अबोली अंकुश शिंदे, म्हणजे यांचीच तुम्ही चौकशी करणार आहात. मग आता परमजीत म्हणतो, ठीक आहे मॅडम, बसा इथे, काय काय घडलं ते पहिल्यापासून मला तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. मग अबोली डिटेलमध्ये सगळी घटना सांगायला लागते. अबोली म्हणते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अंकुश सर स्वतःला सतीजादे समजत होते. याच्यावरती परमजीत म्हणतो, हे बघा मॅडम, सगळं डिटेलमध्ये बोलूया आणि तुम्ही काळजी करू नका, जो कोणी बहुरूपी आहे ना त्याला पकडून अंकुश सरांचा जीव मी वाचवणार, ही मात्र मी तुम्हाला खात्री देतो. अबोलीला विश्वास पटतो की आता हे आपली काहीतरी माहिती घेणार किंवा आपल्याला मदत करणार. मग अबोली डिटेलमध्ये माहिती सांगण्यासाठी केबिनमध्ये बसते आणि मग त्यांना डिटेलमध्ये सांगते आणि म्हणते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंकुश सरांची मेमरी लॉस झाली होती. ते स्वतःला सचित राजे समजत होते. त्यानंतर ते चाळीत आले. त्यांना सगळं काही आठवावं म्हणून खूप काही मी प्रयत्न केले आणि त्यांना काही आठवत नाही. उलट त्यांनी माझ्याच बद्दल उलट गैरसमज करून घेतला, म्हणून मी वेगळा प्लॅन केला आणि अशी सिच्युएशन निर्माण केली की ते चाळीतून घर सोडून निघून जातील. आणि झालं पण तसंच. ते चाळीतून घर सोडून पळून गेले. पण त्यानंतर त्यांना किडनॅप करण्यात आलं. त्यानंतर त्यांना किडनॅप केल्यावरती माझ्या व्हीलचेअरला ट्रॅकिंग डिव्हाइस लावण्यात आला आणि मी अंकुश सरांना ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणावरून अंकुश सरांना गायब करण्यात आलं. आणि हे सगळं प्रकार करताना
एकच व्यक्ती वेगवेगळे वेश घेऊन माझ्या समोर येत होती, पण मला ते कळलंच नाही. पण फायनली ज्या वेळेला आता अंकुश सर माझ्या इथून किडनॅप झाले, त्यांना शोधण्यासाठी मी जे प्रयत्न करत होते त्या प्रयत्नामध्ये सुद्धा ती व्यक्ती आडकाठी आणत होती. मग माझा ॲक्सिडेंट घडवून आणणारी एक व्यक्ती आणि मला वाचवणारी परत तीच व्यक्ती सुमतीचा वेश घेऊन आली, मला वाचवली, माझ्या घरामध्ये एंट्री मिळवली, मला मारण्याचा प्रयत्न केला. अशी सगळी आत्तापर्यंतची झालेली कर्मकहाणी अबोली परमजित सिंग म्हणजेच सुमती म्हणजेच जी व्यक्ती म्हातारा बनून आलेली असते त्या बहुरूप्याला सांगत असते. अबोलीला अजूनपर्यंत कोणताही डाऊट आलेला नसतो. अबोली म्हणते ती व्यक्ती कोण आहे, काय आहे आम्हाला माहीत नाहीये, पण ती व्यक्ती अंकुश सरांच्या जीवावरती का उठले, आम्हाला त्रास द्यायला का तयार आहे हे मात्र माहीत नाही. परमजित सिंग म्हणतो, मिसेस अबोली शिंदे तुम्ही काळजी करू नका, मी आता आहे ना, आता मात्र तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. लक्षात ठेवा, तो बहुरूपी कितीही हुशार असले तरी सुद्धा पोलिसांकडे सुद्धा खूप हुशारी असते. तुम्ही काळजी करू नका, मी अंकुशला वाचवेन. एक भेट झाली होती माझी अंकुश सोबत, खूप मोठा डॅशिंग होता तो, त्याच्यामध्ये जिद्द होती काही करण्याची, पण आता काळजी करू नका, त्या बहुरूप्याचा पर्दाफाश करत अंकुशला मी तुमच्या समोर आणणार. असं म्हणत आता मात्र परमजित अबोलीला खोटं आश्वासन देत असतो. अबोली घरी येते, आजीने अंथरूण पकडलेलं असतं. अबोली आजीला समजावते, आजी तू अशी उदास राहिलीस आणि अंकुश सर आले, तुझी ही अवस्था बघितली तर ते मला नाही का ओरडणार, तुला कळत नाही का आजी, तू हे जे वागतेस ना ते चुकीचं आहे. अंकुश सर आल्यावरती तुझी अवस्था बघून त्यांना किती वाईट वाटेल, त्यामुळे स्वतःसाठी नाही पण अंकुश सरांसाठी तरी तुला हे खायलाच पाहिजे. असं म्हणत आजीला जबरदस्ती करत अबोली आता खाण्यासाठी भाग पाडत असते. आजी नकार देत असते पण अबोली ऐकत नाही, ती आता आजीला खाण्यासाठी भागच पाडते. आजी पाणी पिते, थोडंसं खाऊ खाते. तोपर्यंत इकडे परमजित सिंग म्हणून तो अज्ञात व्यक्ती अंकुशच्या समोर येतो. अंकुश म्हणतो, हे काय नवीन नाटक, याच्यावरती तो सांगतो, तुला माहिती आहे का तुमच्या ऑफिसर एक स्पेशल फोर्स ऑफिसर येणार होता, पण त्या स्पेशल फोर्स ऑफिसरला मीच किडनॅप केलं आणि त्याच्या जागी मीच बनून गेलो होतो. तिकडे परमजित सिंग द स्पेशल फोर्स ऑफिसर आणि माझ्या बोलण्याला तुझी अबोली बरोबर भुलली, तुझी अबोली भुलली आणि मलाच समजली, ती तो ऑफिसर आणि मलाच डिटेलमध्ये माहिती दिली. बघ आता सगळं कसं मी माझ्या बाजूने घडवून आणतो. असं म्हणत आता इकडे अंकुश चिडवण्याचं काम परमजित सिंग करत असताना अंकुश म्हणतो, तू कितीही उड्या मार रे, तुझ्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंट खूप हुशार आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असे ऑफिसर आहेत ना की जे तुला सुद्धा ओळखतील आणि तुझा पर्दाफाश करतील. परमजित सिंग म्हणतो, माझ्यापेक्षा हुशार कोण असणार. अंकुश म्हणतो, अरे तुझ्याबद्दल सगळी डिटेल माहिती कळले, तू एक नाटककार आहेस, तू एक अभिनेता आहेस, अपयश पचवू शकत नाहीस, तू अपयशी झालास म्हणून चिडलायस आणि जगावरती फ्रस्ट्रेशन काढतोयस आणि माझ्यावरती पण फ्रस्ट्रेशन काढतोयस. असं म्हणत अंकुश आपले हात सोडवून घेतो आणि परमजित सिंगची कॉलर धरतो. परमजित म्हणतो, हे काय, तुझे हात कसे सुटले. अंकुश म्हणतो, माझे हात आधीच सुटलेले आहेत, पण मी इथून पळून गेलो नाही, कारण तुझ्या कारस्थानाचा मला पर्दाफाश करायचा होता. तू खरा कोण आहेस, माझ्या मागे का लागलायस, अबोलीला त्रास का देतोयस हे सुद्धा मला कळलं पाहिजे. परमजित सिंग म्हणतो, अच्छा मग तू तरी कोण आहेस, तू सचित आहेस की अंकुश आहेस की अजून माझ्यासारखा तोतया. अंकुश म्हणतोय, बघ मी तोतया नाहीये, पण तुझ्यासारख्या तोतयाचा मी कायमचा पर्दाफाश करणार. तुझ्यासारखी माणसं जी जगावरती राग काढतात काही कारण नसताना, स्वतः अपयशी ठरला, स्वतःचं फेल्युअर जगावरती का काढतोस आणि माझ्यावरती पण का काढतोयस, मला इथे बांधून ठेवलंयस, तिकडे अबोलीला त्रास देतोयस, हे सगळं करण्यामागे तुझा उद्देश तरी काय, स्वतःवरती असलेला राग जगावरती काढू नको. असं म्हणत अंकुश त्याला बदडत असतो आणि त्याला, आपण मोकळे झालेलो आहोत, तुझं फक्त कारस्थान शोधून राहण्यासाठी मी इथे थांबलो होतो हे सत्य सांगतो. परमजित सिंग म्हणतो, हे बघ तू सचितास नसतं अंकुश, ते सत्य तर मी शोधेन पण तुला मी धडा शिकवेन. अंकुश म्हणतो, तू काय मला धडा मीच तुला धडा शिकवणार. तोपर्यंत विजया इकडे अबोलीकडे येते आणि म्हणते, अबोली मला पैसे हवेत. अबोली म्हणते, विजया काय बोलतेस तू. विजया म्हणते, इथे सचित होता तेव्हा तो मला पैसे द्यायचा, आता तुझ्यामुळे तो गायब आहे की नाही, तर तू मला पैसे द्यायचे. अबोली म्हणते, किती पैसे हवेत. विजया म्हणते, 5 लाख रुपये. अबोली म्हणते, मी इतके पैसे कुठून आणू. विजया म्हणते, बघ मी तुला 2 दिवसाची मुदत देते, मला 5 लाख रुपये. असं म्हणत विजयाने अबोलीला धमकी देत मला 5 लाख रुपये दे अशी जवळजवळ डिमांडच केलेली असते. त्यानंतर इकडे आता अबोलीला धमकी देत विजया सांगते, राघूचा तो व्हिडिओ आहे तो अजूनही मी व्हायरल करू शकते हा अबोली. अबोली म्हणते, मी तुझ्या पुढे हात जोडते, मला थोड्या दिवसाची मुदत दे, मी पैशाची पण व्यवस्था करेन आणि तू म्हणशील तसं करेन, पण राघूचा व्हिडिओ तू काही व्हायरल करू नको. असं म्हणत अबोली आता राघूचा व्हिडिओ व्हायरल करू नको अशी रिक्वेस्ट करत असते. तोपर्यंत अबोली पैशाची तजवीज करत असते आणि विजया सांगते, हे बघ तू सगळ्या चाळीसमोर माझ्या पायावरती नाक घासून माझ्या
पायावरती नाक घासून माझी माफी माग असं म्हणत ती मुद्दाम अबोलीला अख्ख्या चाळकऱ्यांच्या समोर कशा पद्धतीने आता बदनाम करता येईल हे पाहत असते। तोपर्यंत इकडे अंकुशने परमजीत सिंगला बघितलेलं असतं आणि त्याने बांधून आणलेला एक माणूस पाहिलेला असतो परमजीत सिंगला। तो म्हणतो हा कोण आहे? याच्यावरती परमजीत सिंग म्हणतो तुला म्हटलं ना तुमचा स्पेशल फोर्स ऑफिसर 10 मिनिटांमध्ये त्याचा जीव जाणार आहे। अंकुश त्याला उठवत असतो, उठा उठा। आता तो स्पेशल फोर्स ऑफिसर या परमजीतच्या तावडीत सापडून मरणार की अंकुश त्याचा जीव वाचवणार आणि परमजीतला अद्दल घडवणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे।